10वी मॅथ्स 2 जॉमेट्री मधील पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी समरूपता आज आपण शिकायला सुरुवात करणार आहोत. हा चॅप्टर परीक्षेला एकूण 10 मार्क्सला विचारला जातो. अल्जेब्रा मॅथ्स 1 मधील पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील सर्व प्रॅक्टिस सेट आपण अभ्यासलेले आहेत. सेम इंग्लिश तसेच मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट प्लेलिस्ट बनवलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आता सिमिलॅरिटी समरूपता या चॅप्टर मध्ये आपण नेमकं काय काय शिकणार आहोत हे आधी पाहूयात. बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे काय, दोन ट्रायंगल असणार आहेत, त्यांच्या एरियाचा रेशो, त्याकरिता ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये दोन कंडिशन्स असणार आहेत, त्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बीपीटी हा थेरम महत्वाचा आहे. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, नंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय, सिमिलॅरिटीच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत ते यामध्ये अभ्यासणार आहे आपण. आणि शेवटी थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, सिमिलर ट्रायंगल्सचा असणारा थेरम. हे सगळे या चॅप्टर मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. एकूण 10 मार्क्सला यावर पेपरमध्ये क्वेश्चन विचारले जातात. हा चॅप्टर शिकण्याआधी काही महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे. जर या बेसिक कन्सेप्ट माहित असतील तर चॅप्टर शिकायला अगदी सोपं आहे. त्यामुळे या व्हिडिओचे सुरुवातीचे 4-5 मिनिट्स अत्यंत महत्वाचे आहेत. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, आता पहा, सगळ्यात आधी एरिया ऑफ ट्रायंगलचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. हा संपूर्ण चॅप्टर ट्रायंगलच्या एरियाशी संबंधित आहे, त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म्युला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो पहा, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बेस ऑफ ट्रायंगल इंटू हाईट ऑफ ट्रायंगल. म्हणजे काय, 1/2 हाफ कशाचा, बेस आणि हाईटच्या गुणाकाराचा. हा असतो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. आता हा ट्रायंगल बघा, ट्रायंगल ABC. या ट्रायंगल मध्ये समजा BC हा पाया आहे. पहा, ट्रायंगलचे 3 पाया असू शकतात, तुम्ही कोणताही पाया घेऊ शकता. पाया म्हणजे काय, बेस. ठीक आहे, मग कुठल्याही साईडला तुम्ही बेस बनवू शकता. AB ला बेस बनवू शकता, BC ला बनवू शकता, AC ला बनवू शकता. ठीक आहे, समजा इथे BC हा बेस आहे. जर BC हा बेस असेल तर याच्या हाईट काय येईल रे, हाईट म्हणजे काय असतं, स्ट्रेट लाईन. कुठून, आता समजा हा बेस आहे, ठीक आहे, याचा अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, A. या व्हर्टेक्स पासून या BC वर जी परपेंडिक्युलर लाईन येईल तिला आपण म्हणणार आहे तिची हाईट. समजा AB हा बेस असेल तर AB च्या अपोजिट व्हर्टेक्स काय, C. या C पासून राईट अँगल बनवणारी जी लाईन असेल ती लाईन असणार आहे AB ची हाईट. तसंच AC पाया असेल तर AC च्या अपोजिट मधून राईट अँगल बनवणारी जी लाईन असेल ती असणार आहे AC ची हाईट. समजा BC हा पाया आहे, ठीक आहे, मग BC पाया असेल तर ह्या ट्रायंगलची हाईट काय असणार आहे रे, BC च्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, A. यामधून BC वर जी परपेंडिक्युलर लाईन पडते, परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्री, बरोबर. मग ही जी लाईन असणार आहे ही लाईन झाली या ट्रायंगलची हाईट जेव्हा BC हा बेस असतो. आता समजा AC हा बेस आहे, मग AC बेस असेल तर या ट्रायंगलची हाईट काय येईल रे, AC च्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, B. यामधून जी लाईन AC वर परपेंडिक्युलर पडेल ती असणार आहे या ट्रायंगलची हाईट. केव्हा, AC हा बेस असताना. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, जसा बेस बदलेल त्याप्रमाणे त्या ट्रायंगलची हाईट बदलते आहे. आता समजा AB हा बेस असेल, जर AB हा बेस घेतला तर त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, C. या C मधून जी लाईन AB वर परपेंडिक्युलर पडेल ती असणार आहे आपली हाईट. ठीक आहे, मग याला D, इथे समजा व्हर्टेक्स E आणि इथे समजा F. आता या ट्रायंगल मध्ये एरिया ऑफ ट्रायंगलच्या फॉर्म्युला करता आपण 3 वेगवेगळे फॉर्म्युलेज लिहू शकतो. कसे ते पहा. पहिला फॉर्म्युला 1/2 इंटू बेस, बेस मानला आपण BC. जर BC हा बेस मानला तर याची हाईट, उंची काय असणार आहे रे, AD. ठीक आहे, ही झाली याची उंची. मग हा एक फॉर्म्युला झाला. समजा 1/2 गुणिले, जर इथं बेस असेल AC हा बेस मानला तर याची हाईट काय असणार, जर AC बेस असेल तर हाईट आपल्याला घ्यावी लागणार आहे BE. कळतंय, हाही फॉर्म्युला आपण लिहू शकतो. जर AB बेस असेल तर फॉर्म्युला काय येईल, 1/2 तसाच गुणिले बेस काय घेणार आपण, AB इंटू हाईट काय रे इथं, CF.
म्हणजे काय, एका ट्रायंगलचे तुम्ही वेगवेगळे 3 एरियाचे फॉर्म्युलेज लिहू शकता. कसं ते तुम्हाला समजलंय का? पहा, बेसनुसार हाईट ठरते. मग जर बेस बीसी असेल तर हाईट एडी येते, जर बेस एसी असेल तर हाईट बीई येते. हाईट म्हणजे काय? हाईट त्या बेसवर असते परपेंडिक्युलर. लक्षात ठेवा, बेसवर जी लाईन परपेंडिक्युलर पडते ती झाली त्याची हाईट. त्याचप्रमाणे ज्यावेळी एबी बेस असेल त्यावेळी सीएफ काय असणार आहे? हाईट. अशा प्रकारे तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल व्यवस्थित समजला असेल. आता कोणताही बेस देऊ द्या, तुम्हाला त्याची हाईट 100% काढता येणार आहे. लक्षात ठेवा, पायानुसार उंची बदलत राहते. आता पुढील कन्सेप्ट पाहूयात. अँगल नुसार ट्रायंगलचे 3 टाईप पडतात. त्यातला पहिला टाईप असतो ऍक्यूट अँगल ट्रायंगल, त्यानंतर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आणि त्यानंतर असतो राईट अँगल ट्रायंगल. आता ऍक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय हे पहा. ऍक्यूट म्हणजे काय? 90 डिग्री पेक्षा कमी. मग ज्या ट्रायंगल मध्ये पहा, हा एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये हा एक अँगल आहे ए बी सी, नंतर दुसरा अँगल कोणता रे? ए सी बी. आता अँगल ए बी सी ज्यावेळेस आपण म्हणतो, जो मिडलला असतो तो खरा अँगल असतो, पण त्याला वाचण्याची पद्धत अशी असते ए बी सी. आता सी हा अँगल कन्सिडर करायचा असेल तर तो वाचणार कसा आपण? अँगल ए सी बी. आणि ए हा अँगल कन्सिडर करायचा असेल तर कसा वाचणार आपण? बी ए सी. म्हणजेच अँगल तुम्ही अँगल ए, अँगल बी, अँगल सी असे लिहू शकता. पण हाच अँगल ए आपण असे लिहू शकतो अँगल बी ए सी. त्यानंतर अँगल बी त्याला मिडल मध्ये ठेवायचा आणि बाकीचे व्हर्टेक्स घ्यायचे ए बी सी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे अँगल लिहू शकतो. आणि अँगल सी कसा लिहिला जाणार? ए सी बी. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता यामध्ये पहा, अँगल ए, अँगल बी, अँगल सी हे तिन्ही तुम्हाला काय दिसतात रे? 90 डिग्री पेक्षा कमी. पहा, जर हा बेस असेल तर 90 डिग्री इथं आला असता, हा 90च्या आतमध्ये. नंतर सी हा पण काय रे? ऍक्यूट अँगल, हाही 90च्या आतमध्ये. आता हे ऍक्यूट अँगल ट्रायंगल ज्यावेळी असतात त्यावेळी ह्यांचा बेस कसा काढायचा हे ऑलरेडी आपण ह्या अख्ख्या डायग्राम मध्ये पाहिले. तिन्हींचे बेस कसे काढायचे तेच इथे, कारण हा ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, तरी व्यवस्थित समजून घ्या. पहा, बीसी हा बेस असताना इथे हाईट काय रे? एडी. म्हणजे या ट्रायंगलचा एरिया झाला 1/2 इंटू बीसी इंटू एडी. हे तुम्हाला माहिती असणं का गरजेचं आहे? कारण ज्यावेळी आपण एक्झाम्पल सोडवतो त्यावेळी तुम्हाला बेसनुसार त्याच्या हाईट माहिती असणं गरजेचं आहे. आता इथे पहा, याचा बेस कोणता आहे? एसी. आणि हाईट कोणती आहे रे? बीडी. 1/2 इंटू एसी इंटू बीडी. आता इथे 1/2 इंटू याचा बेस काय येणार? एबी इंटू हाईट काय येणार रे? सीडी. ती त्याच्यावर आहे परपेंडिक्युलर. लक्षात येते? म्हणजे काय, बेसनुसार आपण एरिया कसा काढू शकतो हे तुम्हाला समजलं असेल. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय असतं? 90 डिग्री पेक्षा मोठा असतो. आता या ट्रायंगलचा जर एरिया आपल्याला काढायला लावला तर तो कसा काढणार पहा आपण. समजा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी याचा काढायचा आहे आपल्याला एरिया. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी लिहिताना असं लिहायचंय, ट्रायंगल ए बी सी आतमध्ये ट्रायंगलचे चिन्ह लिहायचं, एरिया आणि कंस द्यायचा. ठीक आहे, आता पहा, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये 1/2 इंटू बेस. तर हा जो ट्रायंगल आहे ए बी सी याचा बेस काय आहे रे? बीसी हा बेस आहे, बरोबर. आणि याची हाईट काय येणार? पहा, बीसी हा बेस असेल, याच्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे? ए. या ए मधून जी परपेंडिक्युलर बीसी वर पडेल ती असणार आहे याची हाईट. मग इकडे कुठेतरी या बीसी वर आपल्याला हाईट मिळू शकते का? 90 डिग्री मिळेल का? नाही. 90 डिग्री म्हणजे स्ट्रेट लाईन. मग या ए पासून जर खाली स्ट्रेट लाईन टाकायची म्हणली तर ती येते इथे आणि ही होणार आहे याची हाईट. असं करता येतं, हे पुढे वाढवायचं आणि एडी ही या त्रिकोणाची असणार आहे हाईट. 1/2 इंटू बीसी इंटू एडी. ठीक आहे, आता सेम इकडे फॉर्म्युला काय येणार पहा, 1/2 इंटू, समजा इथं बेस आपण कन्सिडर केला एबी. आता बेस आहे समजा एबी. ठीक आहे, जर एबी हा बेस असेल तर एबीच्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता? सी. सी मधून स्ट्रेट लाईन एबी वर टाकायची. इकडे कुठेतरी तुम्हाला स्ट्रेट लाईन टाकता येईल का? पहा, नाही. किंवा परपेंडिक्युलर लाईन. मग हा एबी पुढे वाढवायचा आणि ही इकडनं आली त्याची हाईट. इथे त्याने केलाय 90 डिग्रीचा अंश. दिसतोय तुम्हाला? पहा, काटकोन. ठीक आहे, म्हणजेच काय, या ट्रायंगलची हाईट काय असणार आहे? सीडी. आपण हे सगळं का पाहतोय तर तुम्हाला कोणत्याही ट्रायंगलची बेसनुसार हाईट कशी काढायची हे कळावं म्हणून हे सगळं पाहतोय. तुम्हाला आता अवघड वाटेल पण पुढे हेच प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या कामी येणार आहे. आता इथे या ट्रायंगल मध्ये पहा, समजा एसी हा बेस मानला तर हाईट काय असणार आहे रे?
पहा एसीच्या अपोजिट व्हर्टेक्स बी वरून परपेंडिक्युलर डी वर पडू शकतो आतमध्येच. लक्षात येते तुमच्या? इथे आतमध्ये आपण परपेंडिक्युलर काढू शकत नव्हतो म्हणून तो आपण बाहेर एक्सटेंड केला, पण इथे आतमध्येच आपल्याला परपेंडिक्युलर मिळतोय म्हणजेच बीडी ही काय झाली इथे हाईट झाली. लक्षात घ्या एरिया ऑफ ट्रायंगलचे वेगवेगळे फॉर्म्युलेस त्याच्या बेसनुसार तयार होऊ शकतात. फॉर्म्युला सेमच आहे, फक्त बेस आणि हाईट चेंज होणार आहे. ठीक आहे. ऑप्टिस अँगल ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा आहे आता तुम्हाला समजलं असेल. आता राईट अँगल ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा पहा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू पहा फॉर्म्युल्याप्रमाणे 1/2 इंटू बेस. बेस तुम्हाला इथे समजा बीसी हा बेस आहे. बीसी हा बेस असेल तर ह्या ट्रायंगलची हाईट काय येईल रे. पहा बीसीच्या अपोजिट व्हर्टेक्स ए मधून ऑलरेडी परपेंडिक्युलर बीसी वर पडलेली आहे. इथे परपेंडिक्युलरच आहे ना, ही AB दिसते ना तुम्हाला काटकोन अशा टाइप मध्ये, बरोबर. म्हणजेच याची हाईटच काय झाली रे AB. म्हणजेच बीसी हा ज्यावेळी बेस असेल त्यावेळी हाईट काय येणार आहे AB येणार आहे. आले लक्षात. आता या ट्रायंगल मध्ये समजा याचा बेस आहे AB. काय बेस AB. मग ज्यावेळी बेस AB असेल समजा पहा हा बेस आहे AB च्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे रे सी पासून ऑलरेडी परपेंडिक्युलर पडली आहे का त्याच्यावर पडली आहे ना. इथे कितीचा अँगल तयार होतो 90 डिग्री, बरोबर. म्हणजेच काय याचा फॉर्म्युला आलेला आहे 1/2 इंटू AB इंटू हाईट काय आली याची BC. लक्षात घ्या बेसनुसार तुम्हाला हाईट काढता येणं गरजेचं आहे. आता हा ट्रायंगल याचा एरिया काय होणार 1/2 इंटू समजा AC हा बेस. जर AC हा बेस आहे एसीच्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे B. मग या B पासून जी परपेंडिक्युलर लाईन पडेल त्यावर ती काय असणार आहे त्याची हाईट, बरोबर. मग इथे कोणती हाईट मिळाली आपल्याला BD. ती याच्यावर काय झाली आहे परपेंडिक्युलर. म्हणजेच इथे फॉर्म्युला येणार आहे 1/2 इंटू AC इंटू BD. आता लक्षात घ्या तुम्ही म्हणाल एकच फॉर्म्युला वापरला तर काय बिघडतो. आता ज्यावेळी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्यावेळी आपल्याला कधी कधी BC दिलेला असतो 4, कधी कधी AB दिलेला असतो, कधी कधी AC दिलेला असतो. ठीक आहे. मग ह्यांची माप दिलेली असतील तर तुम्ही दरवेळी एरिया BC पाय घेऊन काढणार आहात का नाही. तुम्हाला बेसनुसार एरिया कसा काढायचा हे माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण मेन चॅप्टर कडे वळूयात. पहा पहिला पॉइंट आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. आता एरिया ऑफ 2 ट्रायंगल आपण पाहिले. मग तुम्हाला समोर 2 ट्रायंगल दिसतात. या ट्रायंगल मध्ये पहिला ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे रे PQR. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असेल ते मला तुम्ही सांगा बरं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू फॉर्म्युल्याप्रमाणे 1/2 इंटू पहा आता इथे तुम्हाला AD ही काय दिसते रे हाईट दिसते कारण इथे परपेंडिक्युलरचं चिन्ह ऑलरेडी त्यांनी दिले, बरोबर. मग इथे बेस काय असणार रे जर AD हाईट असेल तर बेस काय असणार BC कारण त्याच्या अपोजिट साइड, बरोबर. म्हणजेच बेस झाला BC आणि हाईट झाली या ट्रायंगलची AD. याच करता आपण मागचं सगळं बेसिक अभ्यासलेलं आहे. मग आता या ट्रायंगलचा एरिया मिळाला. आता या ट्रायंगलचा एरिया काढूयात. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू याचा फॉर्म्युला काय येणार 1/2 इंटू PS ही हाईट दिसते म्हणजे बेस काय रे QR, बरोबर. QR इंटू PS. आता दोन्ही ट्रायंगलचे एरियाज आपल्याला मिळालेले आहेत. आता रेशो म्हणजे काय रे थोडक्यात त्यांचा भागाकार. मग रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स पहिल्या ट्रायंगलचा दुसऱ्या ट्रायंगलशी असलेला संबंध गुणोत्तर. मग या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा घेऊयात आपण रेशो. पहा रेशो काय येणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे हा PQR इक्वल टू जे फॉर्म्युलेच आपल्याला मिळाले ते लिहून घ्या एका खाली 1/2 गुणिले BC गुणिले AD. ट्रायंगल ABC चा एरिया भागिले 1/2 गुणिले QR गुणिले PS. आता यामध्ये पहा इथे 1/2 कॉमन आहे म्हणजे हा काय होईल रे कॅन्सल. मग शिल्लक काय राहिलं बरं BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS, बरोबर. 1/2 काय झाला कॅन्सल झाला. रेशो काढतोय आपण मग रेशो मध्ये वरचा खालचा कॅन्सल होऊ शकतो. मग आता राहिलं काय BC गुणिले AD. BC म्हणजे काय पहिल्या ट्रायंगलचा बेस, AD म्हणजे हाईट आणि QR काय बेस PS काय हाईट.
म्हणजेच यावरून आपण अशी प्रॉपर्टी म्हणू शकतो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू काय रेशो आलाय रे त्यांच्या बेस आणि करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस हा काय आहे पहिल्या ट्रायंगलचा बेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स आणि ही काय आहे हाईट बरोबर म्हणजेच आपल्याला प्रॉपर्टी मिळालेली आहे द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स लक्षात आले तुमच्या मग समजा बेस ऑफ ट्रायंगल इज B1 अँड हाईट इज H1 दिलाय आपल्याला त्यांनी बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज B2 अँड हाईट इज H2 देन द रेशो ऑफ देअर एरियाज इज साहजिक हेच आहे प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स काय असणार आहे B1 इंटू H1 डिव्हाइड B2 इंटू H2 आता काही कंडिशन्स असताना एरिया काय येईल ते आपण पाहूयात बघा या एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा फॉर्म्युला काय येतो ते मला सांगा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 गुणिले बेस हाईट तुम्हाला काय दिसते इथं H ऑलरेडी दिली आहे AD ही हाईट आणि BC हा काय रे बेस मग BC इंटू AD हा झाला ABCचा एरिया आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय येईल मला सांगा 1/2 इंटू बेस हाईट काय रे PS मग बेस काय असणार QR इंटू PS ठीक आहे आता इथे आपल्याला दोन्हींचा एरिया मिळालेला आहे पण इथे एडीचं माप किती दिले रे H आणि PS माप पण किती दिले H म्हणजेच इथे आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू BC तसाच एडीच्या ऐवजी आपण लिहू शकतो H आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा काय असणार आहे 1/2 गुणिले QR तसाच राहणार आणि PS काय दिलाय त्यांनी H दिलाय बरोबर आता दोन्हींचे एरियाज आपल्याला मिळालेत मग या दोन्ही ट्रायंगलच्या एरियांचा रेशो आपण घेऊयात एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिव्हाइड एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू आता पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय आलाय 1/2 इंटू BC इंटू H डिव्हाइड 1/2 इंटू QR इंटू H ठीक आहे 1/2 काय होणार रे कॅन्सल BC आणि QR नाही H पण काय होणार कॅन्सल मग शिल्लक काय राहिले फक्त BC भागिले QR आणि BC भागिले QR हे दोन्ही काय आहेत रे BC हा काय या ट्रायंगलचा बेस म्हणजे समजा पहिल्या ट्रायंगलचा आहे त्यामुळे आपण B1 म्हणूया आणि हा दुसऱ्या ट्रायंगलचा बेस QR आहे त्यामुळे याला म्हणूयात B2 कधी ज्यावेळी हाईट्स काय आहेत रे दोन्हीच्या सेम आहेत H1 इक्वल टू H2 आहे बरोबर म्हणजे काय आता इथे कंडिशन पहा ज्यावेळी दोन्ही ट्रायंगल्सची हाईट सेम असेल उंची सेम असेल त्यावेळी त्यांच्या एरियाचा जो रेशो आहे तो काय असतो त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो म्हणजेच आपल्याला प्रॉपर्टी मिळालेली आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स हाईट काय असणार आहे रे इक्वल इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस म्हणजेच काय समजा A1 आणि A2 हे जर दोन ट्रायंगल असतील तर ह्यांचा रेशो म्हणजे भागाकार बरोबर तो काय येतो B1 भागिले B2 म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस भागिले दुसऱ्या ट्रायंगलचा B2 कधी ज्यावेळी H1 इक्वल टू काय असतो रे H2 असं लक्षात ठेवलं तरी चालेल A1 भागिले A2 बरोबर B1 भागिले B2 ज्यावेळी दोन्ही ट्रायंगलची हाईट काय असेल सेम असेल आता सेम उलट जर बेस सेम असतील तर काय येईल बरं एरियांचा रेशो ते आपण पाहूयात आता ह्या ट्रायंगल मध्ये समजा ट्रायंगल आहे CAB आणि दुसरा एक ट्रायंगल आहे PAB जो CAB आहे याची हाईट आपल्याला त्यांनी दिलेली आहे CD H1 दिली आहे ठीक आहे आणि याचा बेस काय रे AB ची कारण का H1 हाईट आहे मग त्याची अपोजिट बाजू त्याचा बेस असणार म्हणजे AB आणि ट्रायंगल APB यामध्ये बेस कोणता आहे AB चे आणि हाईट काय दिली आहे H2 म्हणजे PQ मग आता इथे पहा दोन वेगवेगळे ट्रायंगल आहे पहिला ट्रायंगल कोणता आहे ट्रायंगल CAB याचा एरिया काय येतो पाहूयात आपण एरिया ऑफ ट्रायंगल CAB इक्वल टू पहा 1/2 तसंच राहणार आपला नेहमीचा फॉर्म्युला इंटू बेस काय आहे याचा AB इंटू हाईट काय रे CAB पहा ट्रायंगल याची हाईट काय आली H1 आली म्हणजेच CD ठीक आहे आपण H1 नंतर लिहूयात ठीक आहे आता एरिया ऑफ ट्रायंगल PAB
एरिया ऑफ ट्रायंगल PAB. हे दोन्ही ट्रायंगल पहा 1/2 इंटू PAB. याची हाईट काय रे PQ, म्हणजे बेस झाला AB गुणिले PQ. आता या दोन्हींचा काढायचा आहे आपल्याला रेशो. ठीक आहे, मग यांचा रेशो काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल CAB डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल PAB. ठीक आहे, इक्वल टू या दोन्हींचा रेशो म्हणजे एरिया एका खाली एक लिहिणार 1/2 इंटू AB इंटू CD डिवाइड 1/2 इंटू AB इंटू PQ. बरोबर. आता इथे पहा, हा 1/2 कॅन्सल, AB पण काय झालं रे कॅन्सल, कारण दोन्हींचा बेस काय सेम राहिला, काय रे CD भागिले PQ. CD भागिले PQ आणि CD म्हणजे काय H1, पहिल्या ट्रायंगलची हाईट H1 आणि PQ म्हणजे H2. आता इथे पहा काय झालं, या ट्रायंगल मध्ये बेस दोन्हींचे काय सेम आहेत, बरोबर AB. त्यामुळे ह्यांच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा काय आला, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो आला. लक्षात येते, म्हणजेच आपल्याला प्रॉपर्टी मिळालेली आहे, इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजेच आपल्याला जर A1 आणि A2 हे दोन ट्रायंगल असतील आणि जर त्यांचे बेस सेम असतील तर आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो मिळतो H1 डिवाइड H2. कधी, ज्यावेळी B1 इक्वल टू असेल B2. लक्षात ठेवा, बेस समान असतील तर एरियांचा रेशो असतो हाईटच्या रेशो एवढा. जर हाईट सेम असतील तर एरियांचा रेशो असतो बेसच्या रेशो एवढा. आणि दोन्ही वेगवेगळे असतील तर असतो त्यांच्या प्रोडक्ट्स एवढा. म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. अशा प्रकारे तिन्ही कंडिशन्स आपण पाहिलेल्या आहेत. आता या काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज सोडून घेऊ आणि ह्या ऍक्टिव्हिटीज नंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. पहा, समजा ही डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये आपल्याला कुणाचा एरिया काढायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल APQ. आता ट्रायंगल ABC नेहमीप्रमाणे आपला फॉर्म्युला काय 1/2 इंटू ABC. पहा बरं ABC इथे, बरोबर. मग या ABC ची हाईट तुम्हाला इथं काय दिसतीये रे, AR दिसतीये, बरोबर का, परपेंडिक्युलर चिन्ह आहे. म्हणजेच काय, BC हा इथं काय घ्यावा लागेल आपल्याला बेस ABCच्या बाबतीत. पहा, ज्यांचा एरिया दिलेला असतो ते व्यवस्थित वाचायचे आणि त्यांचाच एरिया घ्यायचा. आता तुम्ही म्हणा इथे खूप ट्रायंगल आहेत, मग जो ट्रायंगल इथे दिलेला आहे तोच ट्रायंगल पाहायचा, त्याचा बेस आणि हाईट घ्यायची. एरिया ऑफ ट्रायंगल ABC बेस येणार BC इंटू हाईट काय आहे रे इथे AR, बरोबर. आता इथे एवढंच दिलंय त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल इथे एकतर हाईट कॉमन असेल किंवा बेस कॉमन असेल. आपण यांचा एरिया सेपरेट लिहून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असतो 1/2 इंटू BC हा त्याचा बेस आणि हाईट आहे AR डिवाइड. साईडला करून घ्या, इथे नंतर चौकटी भरल्या तरी चालतील. एरिया ऑफ ट्रायंगल APQ हा ट्रायंगल बघा. आता या ट्रायंगलचा एरिया 1/2 इंटू याचा बेस AR ही काय रे 90 डिग्री ही हाईट झाली, बरोबर. आणि बेस काय झाला PQ इंटू AR. आता या दोन्हींचा रेशो केला तर साहजिक तुमच्या लक्षात येते AR इथं काय झालं रे कॅन्सल, म्हणजे हाईट सेम आहे. हे तुम्हाला नंतर करायची पण गरज नाही, तुम्ही बघितल्या म्हणाल की या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे, म्हणजे रेशो असणार आहे त्यांच्या बेसचा, म्हणजेच इंटू BC, कारण AR कॅन्सल झाला, खाली आला 1/2 गुणिले PQ. मग इथे 1/2 कॅन्सल, राहिला काय शेवटी BC भागिले PQ. तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्यात. ठीक आहे, आता शेजारची डायग्राम पहा. हे ऑलरेडी आपण पाहिले, फक्त ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करा. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल LMN या ट्रायंगलचा पाहायचा आहे आपल्याला एरिया. ठीक आहे, आता या ट्रायंगलची पहिली हाईट पहा, बेस पहा. LMN 1/2 इंटू LMN याचा बेस काय घ्यावा लागेल, पहा LP ही तुम्हाला इथे हाईट दिसते 90 डिग्री, म्हणजे बेस आहे याचा MN इंटू हाईट आहे LP डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल DMN. मग DM आणि हा N, बरोबर. हा टोटल ट्रायंगल झालेला आहे. मग याची हाईट काय रे, D पासून इथे खाली तुम्हाला हाईट पडलेली दिसते, बरोबर.
परपेंडिक्युलर. मग या ट्रायंगलचा एरिया काय असणार 1/2 इंटू पहा डी क्यू ही हाईट असेल तर साहजिक बेस काय असणार mn mn इंटू डी क्यू बरोबर. डी क्यू हाईट म्हणजेच काय इथे बेस काय मिळाला रे कॉमन मिळाला. सराव करून करून किंवा तुम्हाला जर व्यवस्थित कन्सेप्ट कळाला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की इथे बेस कॉमन आहे हाईट वेगवेगळे आहेत. इथे हाईट कॉमन आहे बेस वेगवेगळे आहेत. मग आता इथे mn कॅन्सल 1/2 कॅन्सल राहिला काय रे शिल्लक LP डिवाइड DQ. मग इथे आपण लिहिणार mn इंटू LP डिवाइड mn इंटू DQ. इथे पण तसंच लिहायचं आहे. हा 1/2 लिहायची काही गरज नाहीये. इथे या चौकटींमध्ये आपण लिहिणार BC इंटू AR कारण 1/2 ऑलरेडी कॅन्सल होतो डिवाइड PQ इंटू AR. मग इथे AR कॅन्सल. आता इथे mn कॅन्सल झाला म्हणजे शिल्लक काय राहिला LP डिवाइड DQ. ठीक आहे. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह झालेली आहे. आता सगळं बेसिक आणि पहिल्या ज्या कंडिशन होत्या त्या आपण शिकलोय. आता यावर आधारित जो एक्सरसाइज 1.1 आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आता एकूण या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो हे पाहूयात. सगळ्यात आधी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो तो एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट बरोबर. मग बेसनुसार प्रत्येक ट्रायंगलची हाईट बदलते. ठीक आहे. ते आपण कसं ते पाहिलं सगळं ॲक्यूट अँगल ट्रायंगल ऑप्टिव्स मध्ये कसे असतात आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय फॉर्म्युला येतो तेही पाहिलं. आता त्यानंतर आपण पहिली कंडिशन पाहिली ज्यावेळी हाईट आणि बेस वेगवेगळे असतील मग A1 A2 इक्वल टू आपल्याला काय मिळतं B1 इंटू H1 प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स आणि दुसरं मिळतं B2 इंटू H2. म्हणजेच काय ज्यावेळी बेस आणि हाईट्स वेगवेगळे असतील त्यावेळी हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो त्यांच्या एरियांच्या रेशोचा. त्यानंतर आपल्याला सेकंड कंडिशन A1 A2 इक्वल टू मिळतं B1 B2 कधी ज्यावेळी H1 इक्वल टू काय असेल रे H2 म्हणजे जर दोन्ही ट्रायंगलचे हाईट सेम असतील तर त्यांच्या एरियांचा रेशो मिळतो आपल्याला त्यांच्या बेसेसच्या रेशो एवढा. आणि तिसरी कंडिशन आपण पाहिली जर बेस सेम असतील तर आपल्याला मिळतं H1 डिवाइड H2 एरियांचा रेशो म्हणजेच ज्यावेळी B1 इक्वल टू B2 असेल. ठीक आहे. या तिन्ही कंडिशनवर आधारित आपला एक्सरसाइज 1.1 आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.